आपल्या भगवानबाबाचं असं स्मारक आणि अशी मूर्ती आपल्या अख्ख्या परभणी जिल्ह्यात नव्हती, ती फक्त बोरकिनीकरांनी साध्य करून दाखवली. मित्रांनो, बोरकिनीकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बाहेरून मंदिराची सजावट तर खूपच छान होती, पण मंदिराच्या आतमध्ये आल्यावर पण जसं काय आपण स्वर्गात आलो असंच वाटतंय. मित्रांनो, तिथेच आपले रील स्टार भेटले होते आणि ते आपल्याला आपल्या बाबांच्या मंदिराबद्दल माहिती सांगत होते. ते भेटले म्हणून मला पण वाटलं चला आपण एखादी रील शूट करू किंवा आपण एक व्लॉग शूट करू आपल्या बाबांच्या मंदिराबद्दल. त्यांची भेट वगैरे घेऊन आता जेवायला जायचं होतं मित्रांनो, कारण आता हरिपाठ सुरू व्हायच्या अगोदर एकदा जेवून घ्यावं म्हणलं. मग आलो मी माझा जीवलग मित्र दीपक सोबत बसलो जेवायला तिसऱ्या पंक्तीला आणि जेवण वगैरे करून जायचं होतं आम्हाला हरिपाठाला. जेवण वगैरे करून हरिपाठ करून निवांत झोपलो. सकाळी उठलो आणि उठल्याच्या नंतर रोडवरच रांगोळी काढत होते, कारण बाबांची पालखी इकडूनच येणार होती मित्रांनो. मग व्हिडिओ वगैरे काढले रांगोळीचे थोडेसे आणि आता मित्रांनो गाड्याला झेंडे वगैरे लावायचे होते, म्हणून गावातून झेंडे वगैरे आणले आणि आता गाड्या निघायच्यात मित्रांनो आपल्या तिकडे देवगाव फाट्यावर. गाडीला झेंडे बांधून मग निघालो आम्ही देवगाव फाट्यावर. बाबा येणार होते, मी ओमकार निघालो आणि चला म्हणलं आता मस्त एक शूट पण करू. आणि मित्रांनो आता पालखीचा व्हिडिओ आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे, त्याच्यामुळे फॉलो नक्की करून ठेवा मित्रांनो. तोपर्यंत जय भगवान, जय गोपीनाथ.